राज्यात मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षणाचाही प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। गेल्या 70 वर्षापासून आहे। घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी नाही। म्हणजे अंमलबजावणीसाठी प्रत्येक वेळी धनगर समाजाने मोर्चे काढले, उपोषणं केली, आंदोलनं केली, दिल्लीपर्यंतची आंदोलनं या धनगर समाजाच्या धनगर बांधवांनी काढली, परंतु कुठल्याही सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही। आणि या सरकारने, मागच्या सरकारने, फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये घोषणा केली होती। नंतर त्यांचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे STला आहे ते धनगरांना दिलं जाईल, त्याचंही कुठलं इम्प्लिमेंट झालं नाही। आता भारतीय जनता पक्षाने किंवा केंद्र सरकारने विशेष अधिवेशन 18 ते 22 तारखे या दरम्यान घेतलेलं आहे। या विशेष अधिवेशनामध्ये 10 विधेयक आणतायत। तर त्या 10 विधेयकामध्ये धनगर समाजाचे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी आज आम्ही BK कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीनं कालपासून आज हा दुसरा दिवस आहे आमचा। प्राध्यापक अण्णासाहेब रुपनवर पाटील आणि सुरेश बंडगर हे दोघंजण आम्ही सगळे यशवंत सेनेच्या वतीनं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। या राज्यातल्या केंद्र सरकारने राज्य सरकारकडे वेळोवेळी मागणी करूनसुद्धा आमची मागणी पूर्ण झालेली नाही। मग पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मभूमी या पवित्र स्थळी आम्ही या आरक्षणाचा प्रश्न घेऊन इथं बसलेलो आहोत। एकतर आरक्षण द्या, नाहीतर आम्ही आमच्या इथं प्राण त्याग करण्यासाठी तयार आहोत, एवढ्या ठाम भूमिकेनं या BK कोकरे प्रणित यशवंत सेनेचे पदाधिकारी आज कालपासून आम्ही उपोषण करतोय। आणि हे जोपर्यंत आम्हाला वटहुकुमाचं पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही। मी गेल्या काही दिवसापासून आरक्षणासंदर्भातही बरेचसे आंदोलन केले आहेत। अहिल्यादेवी नगर संदर्भातही आम्ही जिल्हाभर यात्रा काढली आहे आणि त्याच कालपासून आम्ही आमरण उपोषण चोंडीमध्ये यशवंत सेनेमार्फत सर्वजण बसलेलो आहोत। तर आमचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब साहेब असतील, बंडकर भाऊ असतील, आम्ही सर्वजण रुपनर दादा असतील, आम्ही सर्वजण आमरण उपोषणावर ठाम आहोत। गेल्या 70 वर्षापासून सर्व सरकारांनी आम्हाला फक्त खेळवत ठेवलेलं आहे। तरी आता 18 ते 22 ह्या 5 दिवस जे दिल्लीमध्ये विशेष अधिवेशन चालू होणार आहे, त्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाने केंद्राला विनंती करून येत्या अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाचा वटहुकूम काढावा एवढीच आमची विनंती आहे। मराठा आरक्षणाचा जो विषय तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। तसाच धनगर समाजाची सुद्धा मागणी ही त्या समाजाला आरक्षण मिळावं अशी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। तुम्ही जर बघितलं 2014ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस धनगर समाजाला एक खूप मोठा मोर्चा आणि एक आंदोलन बारामतीमध्ये केलं होतं। त्यावेळेस तिथं तेव्हा असणारे भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस साहेब, तिथे येऊन त्यांनी शब्द दिला होता की भाजपला तुम्ही सत्तेत आणा आणि आम्ही धनगर आरक्षणाचा विषय पहिला कॅबिनेटमध्ये मार्गी लावतो। भाजप सत्तेत आलं, 5 वर्ष गेली तरी कुठल्याच कॅबिनेटमध्ये तो मुद्दा आलेला नाही। तसंच मराठा आरक्षणाचा सुद्धा विषय जर आपण बघितला तर गायकवाड आयोग जे भाजपली स्थापन केलं होतं त्या आयोगाने अभ्यास न करता काही मुद्दे असे मांडले होते ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण हे अडचणीत येऊ शकत होतं आणि सुप्रीम कोर्टाने तेच मुद्दे सांगितले की गायकवाड जे काही आयोग होतं त्यांनी कुठलाही अभ्यास न करता नुसता प्रस्ताव द्यायचा म्हणून प्रस्ताव त्यांनी दिला होता आणि मग सुप्रीम कोर्टाने जे काही आरक्षण मराठा आरक्षणाला मिळालं होतं ते त्यांनी तिथं स्थगित केलं। आता हे दोन्ही विषय जर आपण बघितले तर हे पार्लमेंटमध्ये प्रलंबित आहे। 2018ला EWS कोटा हा केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून पास केला आणि मग तिथं 50%च्या पुढं 10% जर तुम्ही EWS कोटा देऊ शकत असाल तर सहजपणे तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय हा अधिवेशनामध्ये घटना दुरुस्ती करून पास करू शकता। तसंच धनगर आरक्षणाचा सुद्धा विषय हा तुम्ही पास करू शकता।
पण त्याला इच्छाशक्ती लागते. आमचं राज्य सरकारला विनंती आहे की मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, तसंच इतर जसं लिंगायत आरक्षण, हे जे सगळे विषय आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावायचे असतील तर योगायोगाने केंद्र सरकारने खास अधिवेशन हे सप्टेंबर मिडला बोलावलं आहे. त्याच अधिवेशनामध्ये केंद्र सरकारच्या हे दोन्ही मुद्दे घ्यावेत आणि जसं तुम्ही EWS कोटा 50% पुढं 10% दिला, तसंच मराठा आरक्षणाला सुद्धा आणि धनगर आरक्षणाला सुद्धा तुम्ही आरक्षण द्यावं अशी आम्ही विनंती करतो. पण ह्याला धाडस लागणार आहे, ते कदाचित राज्य सरकारकडे नाही. कारण केंद्र सरकार आणि सहसा भाजप हे नेहमी आरक्षणाच्या विरोधातच असतात. त्यामुळे खेळवट ठेवणं हे भाजपला खूप चांगल्या पद्धतीने जमतं. तसंच कोर्टामध्ये सुद्धा एखादा त्यांचाच कार्यकर्त्याला पाठवून जे कुठलं आरक्षण असेल ते अडचणीत आणण्याचं काम हे भाजपने अनेक वेळा केलेलं आहे. OBC राजकीय आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांचेच काही भाजपचे कार्यकर्ते कोर्टात OBC राजकीय आरक्षणाच्या विरोधात गेलेले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा सदावर्ती आणि हे जे काही भाजपचे पदाधिकारी ते सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत. आणि धनगर आरक्षणाच्या बाबतीत की जेव्हा एखादा विषय मार्गी लागायच्या लेवलला येतो तेव्हा नेहमी हे तिथं असणारे वकील हे बदलले जातात. म्हणजे राजकारणच भाजप करतं. इथं सुद्धा यशवंत सेना जी एक मोठी संघटना राज्यामध्ये धनगरांच्या हितासाठी सामाजिक दृष्टिकोनातून काम करते, त्यांचं आंदोलन सोडलेलं आता सुरू आहे, उपोषण सुरू आहे. त्यांचंही मत आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते उठणार नाही. तसंच इथं कर्जत आणि जामखेडचे अनेक ग्रामपंचायतींनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. या दोन्ही तालुक्याच्या बाहेरच्या सुद्धा ग्रामपंचायती आणि तालुक्यातले नेते इथं येऊन त्यांना पाठिंबा देत आहेत. इथं अक्षयभाऊ शिंदे जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे खरे वंशज आहेत ते सुद्धा इथं आहेत. सरपंच सर्व आहेत, आमचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे आहेत. त्यांनी सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. या उपोषणास कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे. तसेच राज्य सरकारने केंद्र शासनाच्या सुरू होत असलेल्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असंही आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपोषणस्थळी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.